आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। शुभ सोमवार सर्वांना। आज वार आहे सोमवार आणि आज तारीख आहे 12 आणि उद्या आहे 13 तारीख। उद्या भोगी। आजच तयारी आपल्याला सगळी भोगीची करायला लागणार आहे। आमच्याकडे काय आज बाजार असतो, आठवडी बाजार। भोगीच्या सगळ्या भाज्या वगैरे आज आणायच्या निवडायच्या, म्हणजे उद्याला आपल्याला म्हणजे दगदग होत नाही बघा। सगळं उद्याला आणून निवडून करायचं म्हटलं तर खूप दगदग होती। कोणकोणत्या भाज्या आणते काय आणते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन। बाजारात कसं जास्त शूट नाही करता येत, ती भाजी घ्यायची काय शूट करायचं आणि एकेकांना चालतं एकेकांना चालत नाही। त्यामुळे जास्त पण बाजारचं काही शूटिंग म्हणजे जिथं पब्लिक प्लेस आहे तिथं आपल्याला काही जास्त हे करून चालत नाही, शूट करून चालत नाही। शक्यतो मी कमी शूटच करते, जास्त करायला बघत नाही। कारण एकेकांना कसं होतं कॅमेऱ्यासमोर यायची म्हणजे यायला आवडत नाही आणि एकेकांना काय नसतं, एकदम फ्री असतात, येतात। ज्यांना चालतं त्यांचं काय नसतं, पण चालत नाही त्यांचं अवघड होतं। त्यामुळं आणि एवढ्या सगळ्यात कुणाला चालतं कुणाला नाही आपल्याला काय माहिती नसतं, त्यामुळं कॅमेरा ओपन करायला सुद्धा भीती वाटते। उद्या आहे भोगी। जी मातीची लोटकी वगैरे असतात बघा, ती आजच आणायला लागणार कारण उद्याला पूजा करावं लागणार त्यांची। आणि परवा दिवशी संक्रांत, परवा दिवशी काय पोळ्या आपल्याला करायला लागणार आहेत। चला, त्यामुळं आज बाजारात सगळं आणून आज तयारीच करायला पाहिजे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खाजा रेसिपी दाखवलेली आहे। छान झालेला खाजा। तुम्हाला जास्त लेअर जर पाहिजे असतील तर काय करायचं, जी आपण चपाती लाटतो ती थोडी मोठी लाटायची, म्हणजे पाट घ्यायचा। पाट घ्या तुम्ही असं, म्हणजे मोठा पाट घेतला की तुम्ही अशी चौक तुम्हाला एकदम पोळी लाटता येते। आणि जेवढी जास्त मोठी होईल तेवढं जास्त लेअर होतात। फक्त मोठी झाली की काय करायचं, कडेनं कट मारायचा आणि बरोबर चौक करायचा आणि मग मैदा पसरून घ्यायचा। मग जास्त लेअर आणि खाजा पण मोठी साईज होते। मी बनवलेलं आहे ती पळपुटवर बनवलेलं आहे, त्यामुळं साईज थोडी छोटी झालेली आहे, पण चवीला एकच नंबर खाजा झालेला आहे। एक तारीच पाक बनवायचा, पाक अजिबात पुढं जाऊ द्यायचा नाही। एक तारी पाक बनवला की व्यवस्थित म्हणजे खाजा राहतो आणि कमीत कमी एक 8-10 दिवस चांगला राहतो। आधीमध्ये मुलांना शाळेतून आले की काहीतरी खायला मागतात आणि आपल्याला सुद्धा काहीतरी खाऊ वाटतं बघा। आणि खूप दिवस झालं तुम्हाला माहितीच आहे, मी काय घरात बनवलेलंच नव्हतं, म्हणून म्हटलं की मैदा जरा होता आणि श्रीला आणि थोडा अर्धा किलो आणायला लावला आणि बनवलं। छान झालेलं आहे खरं। रात्री बनवला मी 10:30-11 वाजलेले आणि सकाळी काय आज माझा उपवास, त्यामुळे रात्री एकच खाल्लेला मी। सकाळी काय आज खाता येत नाही, आज उपवास आहे। श्रीने वगैरे खाल्लेले आहेत आणि हे पण गेलेले आहेत, रात्री गेलेले आहेत कामाला, तर ते येणार 3 वाजता। त्यामुळे काय त्यांनी पण रात्री जाताना खाल्लेले, त्यांनी 1-2 परत काय खाल्लेले नाही आहेत। श्री गेलेला आहे शाळेला आणि माझं आता भांडी तेवढे राहिलेले आहेत, तेवढी भांडी घासायचे। भांडी झाली की झालं, बाकी सगळं आवरलेलं आहे। चला, व्हिडिओ आधी तुमच्यापर्यंत पोच करते आणि त्यानंतर मग हे करते, बाकीची कामं करते। कारण काल पण व्हिडिओ आपल्या ह्याच्यावर चॅनलवर आलेलं नाही, त्यामुळं शक्यतो आता 1 दिवस आडच व्हिडिओ आलेत बघा। होईनाच झाले शूट करायचं आणि त्या स्टँड एक खराब झाल्यामुळे ते होईनाच झाले। प्रत्येक वेळी कोणाला तर धरा करा असं म्हणायला लागते, त्याच्यापेक्षा मी काय करते, जेवढं मला जमते तेवढंच मी दाखवायचा प्रयत्न करते। कारण सगळी कामं सोडून माझ्याकडून पाठीमागं उभा राहणार नाही की बाबा आणि इकडं शूट करतो म्हणून। त्याचा अभ्यास असतो, त्यांचं काम असतं, कोण धरणार मग। आणि इथे एक जे आपण ट्रायपॉड लावलेला आहे तो फक्त किचन ओट्यावरच होतो, इकडं तिकडं काय होत नाही। चला, आणणार आहे मी आता या 2 दिवसात ट्रायपॉड, बघूया। चला, व्हिडिओ कसा वाटतो काय वाटतो ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी नक्की ट्राय करा, अजिबात फसणार नाही, करून बघा। खूप छान झाला आहे खाजा, त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि मी जसं सांगितलेल्या व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीने जे आपण तळतो बघा, तर ते तळताना कोणती काळजी घ्यायची ती त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तर त्या पद्धतीने तळा, म्हणजे खाजा आतपर्यंत व्यवस्थित कुरकुरीत तळला जातो आणि पाकसुद्धा व्यवस्थित आतपर्यंत शोषून घेतो। चला, व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। लाईक आणि कमेंट करत जावा। व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरून जातं, तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा, कारण त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। कोथिंबीर छान आहे,
पण थोडीशी खराब झालेली आहे आणि पानं अशी लालसरच त्याची झालेली आहेत. मिस्त्री आणि मी मिळून निवडून ठेवत आहे. निवडून ठेवलं कसं वापरायला बरं पडतं. आणि फ्रीजमध्ये पण बिन निवडता जर तुम्ही भाज्या ठेवला तर फ्रीजची अवस्था पण बघण्यासारखी होते. त्यामुळे निवडून ठेवला की बरं पडतं. मी आता शक्यतो फ्रीजमध्ये जे आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ते घालून ठेवतो भाज्या, तसं ठेवायचं बंदच केलेलं आहे. कारण कसं होतं, तसंच जर आपण ठेवलो तर खूप कचरा वगैरे होतो फ्रीजमध्ये. आणि मी मागच्या वेळी बघितलं, मला लवकर फ्रीज स्वच्छ करायचं झालं नाही तर बारीक बारीक असं झुरळ वगैरे त्यामध्ये झालेली. त्यामुळे अजिबात मी फ्रीजमध्ये आता काहीही ठेवत नाही. काल पण मी भाजी आणलेली आहे, पण पिशवीत भरून तशीच ठेवलेली आहे. भोगीची सगळी भाजी आणलेली आहे मी, पण तशीच ठेवलेली आहेत पिशवीतनी भरून. आता ती निवडणार आणि मगच ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे. किती पण वेळ होऊन दे, पण निवडूनच भाजी ठेवायची असं मी आता निश्चयच केलेला आहे मनाला. नाहीतर फ्रीजची अवस्था खूप बेकार होते. आणि एकदा जर फ्रीज घाण झाला तर अजिबात म्हणजे व्यवस्थित निघत नाही. आणि रंगवलेला जो ब्रश होता तो मी व्यवस्थित धुतला नळाखाली आणि तो असं खिडकीला अडकून ठेवलेला आहे, जेणेकरून वाळवून ठेवला की आपल्याला म्हणजे परत आणि वापरायला बरं पडतं. नाही तसंच ठेवले की मग ते ब्रश खराब होतो. ज्या त्यावेळी धुवून ठेवलं तर बरं पडतं. अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. चाळून घ्यायचा मैदा आधी जरासं वरतं. मैदा चाळून घ्यायचा, कारण मैद्यात काही पण आळे वगैरे किंवा ज्या बारीक उशा वगैरे असतात बघा, त्या असू शकतात. आता ह्यात तर काही नाही आहे. लाईट चालू. 40 रुपये किलो मैदा. मैदा पण केवढा महाग आला आहे. गव्हाचे दर वाढले की सगळे दर वाढले. आता यातला आपण थोडासा काढून ठेवूया, कारण आपल्याला लावायला वगैरे लागणार आहे. थोडंसं तेलाचं मोहन घालायचं यात. आता आपण तेल पूर्ण कडवायचं नाही, थोडंसं कोमट झालं की काढून घ्यायचं आपण. थोडंसं मीठ घालायचं, कारण कोणत्या पण गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की टेस्ट खूप चांगली येते. करून घ्यायचं आणि आता हे तेल आपण यामध्ये घालून घ्यायचं. पूर्ण कडकडीत करायचं नाही, सुमसुमीत झालं की काढून घ्यायचं. थोडंसं घालायचं आधी आणि सगळं मिक्स करून बघायचं. आता तेलाच्या ऐवजी तुम्ही तर तूपसुद्धा वापरू शकता किंवा डालडासुद्धा वापरू शकता. मी तेल वापरलेलं आहे, कारण तूप पण नाही आणि डालडा पण नाही आहे. आणि हे सगळं व्यवस्थित हाताला चोळून घ्यायचं. हाताला असं व्यवस्थित ते पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं. आणि अशी मूठ झाली की समजायचं आपलं मोहन व्यवस्थित झालेलं आहे तेलाचं. अशी मूठ व्हायला पाहिजे खरं पिठाची. थोडं थोडं पाणी घालायचं यामध्ये आणि एकदम असं घट्ट मळायचं आहे. पातळ मळायचं नाही अजिबात, घट्ट पीठ मळायचं आहे. लागल तसं पाणी घालायचं थोडं थोडं. अर्धा किलो साखर घ्यायची आपण, कारण मैदा आपण अर्धा किलो घेतलेला आहे. आता हा जो ग्लास असतो तो पावशेरचा असतो. 2 ग्लास घेतले की बरोबर अर्धा किलो साखर होते. साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. आणि एक तारी पाक आपल्याला बनवायचा आहे. गॅस लावून देऊया. लाईटर कुठे गेला. आणि व्यवस्थित हलवायचं, कारण जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत एकसारखा हलवला की बरं पडतं. नाही साखर जोपर्यंत पाकाला उकळी येत नाही तोपर्यंत पूर्ण असं हलवत राहायचं, जेणेकरून काय होतं तर साखर खाली लागू शकते. पाकाला आपल्या उकळलेल्या
पाकात एक आपण वेलदोडा टाकूया, वास खूप छान येतो. मी वेलदोडा अखंडच टाकलेला आहे. सोडून तुम्ही पेस्ट साखरेबरोबर त्याची पेस्ट बनवला तरी सुद्धा चालेल. पिठाचे आपण गोळे बनवून घेऊया. तुम्ही आता मी पळपूट घेतले, तुम्ही पाट जरी घेतला तरी सुद्धा चालेल. पाक आपला झालेला आहे, काढून घेऊया आपण, बाजूला ठेवूया. आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल आपल्याला उकळून गार करायचं आहे. इकडे तोपर्यंत आपण आता खाजा बनवायला घेऊया. खाजा बनवत असताना तुम्ही इथं पाट जरी वापरला तरी सुद्धा चालतं, पण मी पळपुटवरच बनवलेले आहेत. व्यवस्थित अशी एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची. पातळ लाटायची, जाड अजिबात ठेवायची नाही, कारण जे खाज्याचे लेयर असतात ते मग खूप जाड पडतात आणि ते चांगलं लागत नाही, तळत पण नाहीत व्यवस्थित. तर एकदम पातळ असे लेयर करायचे. व्यवस्थित पीठ लावून मी लाटून घेते आणि पीठ थोडं घट्टच आपण मळायचं असतं. याच्यावर आपण मैदा पसरून घ्यायचा. सगळीकडे व्यवस्थित मैदा पसरून घ्यायचा आणि एकदम असं घट्ट पुरी बनवायची त्याची. तेल आपलं तापलेलं आहे, बंद करून घेऊया आपण. गार करायचं आता. ढकलत आहे तसं एकदम घट्ट अशी पुरी बनवायची, अजिबात पोकळ बनवायची नाही. आणि इथं शेवटी दूध लावून घ्यायचं असं कडेने, जेणेकरून त्या कडा सुटणार नाहीत. व्यवस्थित असं हे करून घ्यायचं. असं दाबून घ्यायचं व्यवस्थित त्याला.
थोडंसं लाटण्यानं लाटून घ्यायचं. ह्याला असा लांबडा पाट वगैरे असला की बरं पडतं. लाटल्यामुळे आकार थोडासा मोठा येतो खाज्याला. आपण हे आता कट करून घेऊया. तर तुम्हाला हव्या त्या साईजची खाज्या तुम्ही कट करून घेऊ शकता. दोन्हीकडनं इकडनं असं प्रेस करून घ्यायचं. अशा पद्धतीने थोडीशी मोठी जर तुम्ही पोळी वगैरे लाटला तर त्याने म्हणजे जास्त लेअर पडतात. तर हे आपण पोळपाटवर केल्यामुळे लेअर थोडे कमी पडलेले आहेत. ते आपण तेलात सोडून घेऊया. आपण गॅस बंद केलेला आहे पण तेल आपलं एकदम कडलेलं होतं, म्हणजे उकळलेलं तेल आपण गार करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सोडलेलं आहे. एक 5 मिनिटांना आपण गॅस चालू करायचा आहे. बघू शकता तुम्ही आपला गॅस बंद आहे तरी सुद्धा आपला खाजा तळत आहे, म्हणजे तेल व्यवस्थित आपलं कडलेलं आहे. याला असं व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे जेणेकरून सगळीकडनं व्यवस्थित भाजलं जातं. बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने खाजा सगळा वर आलेला आहे. तो आता गॅस मी चालू केलेला आहे, खरं बारीकच ठेवलेला आहे. दुसरं खाजा आपण लाटून घेऊया. थोडासा गॅस मी मोठा करते आता, एक 5 मिनिटं, कारण कलर आला पाहिजे. तर गॅस परत आपण थोडासा बारीक करायचा आहे, एक 5 मिनिटं, आणि परत 5 मिनिटांनी आणि मोठा करायचा. हे पहा असं बिस्किट कलर आला, तांबूस. अजून एक थोडा वेळ बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे आणि लेअर पण बघू शकता तुम्ही किती छान सुटलेले आहे. हे पहा लेअर बघा खाज्याला खूप मस्त सुटलेले आहेत. मंद गॅसवर एकदम दोन वेळा मी छोटा गॅस केला, परत 2 वेळा मोठा केला. असं करत आपण भाजल्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित भाजले गेलेले आहे. ते एकदम कुरकुरीत खाजा आपला झालेला आहे. आता इकडे पाक पण आपला तयार आहे. लगेच पाकामध्ये ते गरम गरमच सोडायचे आहेत, पाकात टाकायचे. जरासं हलव. लय हलवू नकोस, तुटते ती. जरासं खालीवर. आता हा गॅस परत बंद करायचा आपल्याला, कारण हे तेल थोडं गार झालं पाहिजे. इकडं माझे दुसऱ्या खाजा असं बनवून झालेला आहे. आता याला व्यवस्थित हे करून घेते, असं व्यवस्थित दाबून घ्यायची. थोडंसं लाटून घ्यायचं. आता आपण हा पण खाजा व्यवस्थित कट करून घेऊया. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठी साईज कट करून घेऊ शकता. आता इथं मी थोडंसं साईज मोठी कट करून घेतलेली आहे. श्री मला म्हणत होता की थोडी साईज मम्मी मोठी झाली म्हणून. असं नाही म्हटलं, लहान मोठी साईज म्हणजे आपलं कसं एकसारखा आकार काही येत नाही, कारण की बेकरीवाल्यांना वगैरे कसं
ती रोजची सवय झालेली असते कट करून. पण आपण कधी तर कट करणार म्हटल्यावर आपल्याला काय एवढं म्हणजे त्याची सवय नसते, त्यामुळे साईज ही लहान मोठी होते. गॅस बंद आहे आपला आणि तेल काढलेलं आहे. हा खाजा बघू शकता तुम्ही. एक 5 मिनटं पाकामध्ये राहून द्यायचा, थोडासा खालवर करायचा. तर अशा पद्धतीने अर्धा किलो मैद्याचा मी खाजा घरच्या घरी बनवलेला आहे. कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा, अजिबात फसणार नाही. खूप छान माझा खाजा झालेला होता. हे पहा, खूप छान असा खाजा आपला झालेला आहे. तुम्हाला जर जास्त लेअर पाहिजे असतील तर पाटावर लाटायचं, म्हणजे लेअर जास्त पडतात. पण चवीला पण एक नंबर झालेला आहे. चला तर मैत्रिणींनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.